मित्र हो, मी अंतःकरणापासून मनामध्ये जी भावना आहे, हा जो मार्ग आहे विश्व शांतीचा, तुम्हाला आठवत असेल की 2700 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून जे पंचशील बाहेर पडलं आणि जे पंचशीलाची जी तत्त्व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी, विश्व कल्याण व्हावं, मानव कल्याण व्हावं, या भूमिकेतून त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि आत्ता कदाचित संत ज्ञानेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेलं पसायदान, याचा जो संदेश आहे जगाच्या कल्याणाचा, मानवी कल्याणाचा, आणि हा वैज्ञानिक आहे, त्याला लॉजिक आहे, फिलॉसॉफी आहे, सायंटिफिक बेस आहे, अशा प्रकारचे हे सर्व भारतीय संस्कृतीचं एक स्वरूप असलेले विषय आहेत. आणि मला आज खूप आंतरिक समाधान आहे की मी आज या शौर्य दिनाचं, शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना, आमचे रतन सोनगर असतील, मिलिंद कांबळे असतील, SN पठाण असतील, आमचे संजय उपाध्ये असतील, दाते असतील, अशा सर्व मंडळींना घेऊन मी या ठिकाणी येऊ शकलो. 1 तारखेला येणं गर्दीमुळं अवघड होतं, परंतु आज योग आला आणि आपल्या सर्वांची भेट झाली. विशेष करून इथले जे सरपंच आहेत, इथले जे अधिकारी आहेत, आपलं काय नाव? विक्रम गव्हाणे, वाळके ताईकडच्या, तर या सर्वांच्या मला कल्पना नव्हती. मी फक्त या ठिकाणी आज येऊन अभिवादन करावं, वंदन करावं आणि तथागत गौतम बुद्धाच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतलं, महामानव म्हणून जगामध्ये, यांच्या नावाने काहीतरी कार्य इथं उभं राहिलं, तर या स्तंभाचे आणि या कार्याचे आणि याचा जो इतिहास आहे, जो भारतीय संस्कृतीचं एक वेगळं स्वरूप दर्शन जगासमोर मांडता येईल का? आणि आपल्याला माहीत आहे की आपण आळंदी देऊ परिसरची स्थापना केल्यापासून की जगामध्ये मनशांती, विश्वशांतीची गोष्ट, विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याचा समन्वय, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ, अध्यात्माचा अर्थ, देवसंकल्पनेचा अर्थ, अशा गोष्टीवर चर्चा करत असताना ही सर्व मंडळी भेटली. आणि विशेष करून मला आज आनंद आहे की कांबळे साहेब या ठिकाणी येऊ शकले. खरं म्हणजे ते डिक्कीचे अध्यक्ष, संस्थापक, इंजिनियर आहेत, ते फार मोठे अशी माणसंही अचानक या ठिकाणी आली आणि आपण सर्व आलात. आणि हा छोटा विषय, आम्ही फार मोठं काही करणार असा विषय नसतो, पण योगायोगाने माझं जे छोटं गाव आहे मराठवाड्यामध्ये, रामेश्वर रुई नावाचं, त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आणि आंबेडकरांचं भवन म्हणून विश्वशांती भवन उभं केलं गेलं. मोठा इतिहास आहे. तिथं राम-रहीम सेतू बांधला गेला. सर, आज जे आता तुम्ही बघितलं असाल, डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब, आज माझी त्यांची जवळजवळ 22 वर्षाची चांगली जवळची माझ्या वडिलांसारखे आहेत. पद्मश्री नामदेवदादा ढसाळ होते, तेव्हापासून त्यांचे ते चांगले जिवलग मित्र. मी त्यांचं कार्य बघत आलो. लातूरसारख्या भागातनं येऊन आज पूर्ण महाराष्ट्रात, भारतात त्यांनी एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था उभ्या करून गोरगरिबांना ते शिक्षण मोफत देतात आहे. त्याचप्रमाणे लातूरच्या धर्तीवरती थायलंडसारखं एक चांगलं सुंदर बुद्धविहार आणि तिथं चांगलं बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय असं त्यांनी तिथं सर्व गोरगरिबांना आणि विद्यार्थ्यांसाठी ते खुलं केलं, सर्वसामान्य जनतेसाठी. त्याचप्रमाणे ह्या भीमा गोरेगावच्या एक आपला 206वा हा वर्ष आहे. या वर्षाचं औचित्य साधून त्यांनी डॉक्टर रामदासजी आठवले साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वस्वा डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या दोन्ही नेत्यांची वेळ घेऊन 11:15 इथे एक बुद्धविहार आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ते लोक इथं जवळजवळ 42 दिवसात बांधून देणार होते. पण डॉक्टर राजेश देशमुख जे आपले जिल्हा अधिकारी आहेत, त्यांच्याशी सगळी रामदासजी आठवले साहेबांची त्यांचे बोलणं झालं की बाबा असं असं आहे, ते थोडी बुद्धविहारला जागा हवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला थोडी जागा होती. त्याचा सर्व जो काही खर्च आहे MITचे संस्थापक अध्यक्ष जे विश्वनाथ कराड साहेब आहे ते करणार होते. जवळजवळ त्याचा खर्च 42 दिवसात एक बुद्धविहार आणि एक इतकं सुंदर थायलंडसारखं बुद्धविहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा खर्च 5 करोड रुपये होता. आणि जो 42 दिवसात बांधून देणार होते
आहे. पण ते जे काय ह्या जागेचे जे कोर्टामध्ये केस चालू आहे ते केस चालू असल्याकारणाने डॉक्टर राजेश देशमुख साहेब कलेक्टर साहेब काय म्हटले की 10 तारखेनंतर ह्याची केस जलद गतीने चालू होणार आहे. ज्या दिवशी केसचा निर्णय होईल, ज्या दिवशी जागा आमच्या ताब्यात येईल, त्या दिवशी या गोष्टीचा पुढचा बघूया असं डॉक्टर राजेश देशमुखांनी शब्द दिला. आणि आज भीमा कोरेगावला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कमीत कमी 30 लाखांचा लोंढा आला होता. तर ते खरंच भीम अनुयायी बाबासाहेबांच्या 1927ला बाबासाहेबांनी ज्यावर सर्वांच्या निदर्शनात आणून दिलं. त्याच्यानंतर पद्मश्री रामदेवदादा ढसाळांनी